नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण काही प्रॉब्लेम पाहिले होते. आज आपण नवीन प्रॉब्लेमला सुरुवात करूया. प्रॉब्लेम आहे फाइंड द adjoint of matrix A is equal to 2 minus 3 4 1. ठीक आहे. तर या अगोदर आपण को फॅक्टर काढले होते आणि को फॅक्टर वरून नंतर आता आपल्याला काय करायचंय, ऍडजॉइन करायचं. ठीक आहे. सोल्यूशन गिव्हन मॅट्रिक्स A is equal to 2 minus 3 4 1. ठीक आहे. आता पहा, को फॅक्टर काढायचा आपला. को फॅक्टर ऑफ एलिमेंट 2 तुम्ही एक असं लिहू शकता किंवा मग डायरेक्ट तुम्ही याला A11 असं लिहू शकता. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे को फॅक्टर करताना म्हणजे मायनर अगोदर काढायचं. मायनरला -1 रेस टू I प्लस जेने आपण काय करतो, मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. आता हे -1, आता इथे 1 प्लस 1 येईल, 1 प्लस 1 आणि M11 M1 काय, फर्स्ट एलिमेंटचा मायनर. ठीक आहे. आता याचा मायनर तुम्हाला माहिती आहे, त्या एलिमेंटचा फर्स्ट एलिमेंटचा मायनर जो असतो तो म्हणजे काय, ती रो आणि तो कॉलम डिलीट केल्यानंतर राहणारा जो डिटरमिनंट असतो त्याला आपण मायनर म्हणतो. आता हा कॉलम आणि रो डिलीट केल्यानंतर तुम्हाला नंबर 11 प्लस 1 दिसतो. ठीक आहे. इज इक्वल टू, आता पहा याचं लिहितो मी -1. तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं -1 चा जर समजा पॉवर इव्हन असेल, इव्हन म्हणजे 2 4 6 इव्हन जर असतील तर त्यावेळेस त्याचं उत्तर काय येते, आन्सर काय येते, 1 येते. आणि जर समजा -1 चा पॉवर हा ऑड असेल, 1 3 5 7 तर त्याचं आन्सर असतं -1. ठीक आहे. आता पहा इथं -1 चा पॉवर किती आहे, 2 आहे. 1 प्लस 1 2 म्हणजे याचा आन्सर काय आहे, +1. ठीक आहे. +1 इनटू मायनर काय, ह्या एलिमेंटचा मायनर काय, 1 आहे. म्हणजे को फॅक्टर ए, कॅपिटल ए 1 1 काय आलं, 1. ठीक आहे. आता पहा को फॅक्टर आपण सेकंड एलिमेंटचा काढू. A1 2 पुन्हा सांगतोय 1 आणि 2 काय इंडिकेट करते, फर्स्ट नंबर हा नंबर ऑफ रो इंडिकेट करतो आणि सेकंड नंबर हा नंबर ऑफ कॉलम इंडिकेट करतो. म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम हा एलिमेंट. ठीक आहे. -1 1 प्लस 2 M12 पुन्हा याला सांगतोय मी, हे M काय इंडिकेट करते, मायनर ऑफ एलिमेंट. ठीक आहे. म्हणजे ह्या एलिमेंटचा 1 2 ज्या ठिकाणी एलिमेंट आहे त्या एलिमेंटचा मायनर. आता पहा ह्या एलिमेंटचा मायनर काढतो आपण. ती रो आणि कॉलम डिलीट केल्यानंतर राहिलेला एलिमेंट किंवा राहिलेला डिटरमिनंट हा त्याचा मायनर असतो, म्हणजे 4 हा मायनर. ठीक आहे. आता पहा याचं -1 रेस टू 3 आलेलं आहे, म्हणजे -1 इनटू याचा को फॅक्टर याचा मायनस जो आहे तो 4 आहे. आन्सर आला -4. ठीक आहे. आता पहा A21 म्हणजे हा एलिमेंट. ठीक आहे. -1 2 + 1
m21 इज इक्वल टू, आता हा सुद्धा पॉवर काय ऑड आहे त्याच्यामुळे -1 येईल इंटू, आता याचा जो को फॅक्टर आहे किंवा मायनर आहे तो -3 मायनस इंटू मायनस प्लस येते, याचा आन्सर आला 3. ठीक आहे. आता पहा a22 इज इक्वल टू -1 रेज टू 2 प्लस 2 m22. ठीक आहे. आता पॉवर जो आहे तो E1 आहे म्हणजे 1 इंटू आणि याचा को फॅक्टर जो आहे किंवा मायनर आहे तो 2 इज इक्वल टू 2. ठीक आहे. आता काय आलंय को फॅक्टर ऑफ A इज इक्वल टू, पहा आता A11 आहे 1, A12 -4, A21 3 आणि A22 12. हे को फॅक्टर झालं याचा, ए मॅट्रिक्सचा को फॅक्टर झाला. आपल्याला त्यांनी काय करायचं सांगितलं, फाइंड द ऍडजॉइंट. आता याचं काय करायचं, आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा AT. ठीक आहे. ट्रान्सपोज म्हणजे काय, याच्या अगोदर सांगितलं होतं तुम्हाला मी, जे कॉलम्स आहेत त्या रो मध्ये लिहायचं किंवा जे रो आहे त्या कॉलम मध्ये लिहायचं. ठीक आहे. आता याला ट्रान्सपोज म्हणतो. आता ट्रान्सपोज म्हणजे काय असतो, ऍडजॉइंट असतो. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स इज नथिंग बट दी ऍडजॉइंट ऑफ दॅट मॅट्रिक्स. ओके. म्हणजे ऍडजॉइंट ए इज इक्वल टू, आता रो जे आहे ते आपल्या कॉलम मध्ये लिहायचे. हा रो जे आहे 1 -4. आपण याला हा जो रो आहे 1 -4 त्याला आपण कॉलम मध्ये लिहिले. तसंच 3 आणि 5. ठीक आहे. हा झाला ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए. ठीक आहे. आता हे 2x2 मॅट्रिक्सचं ऍडजॉइंट काढलं होतं. आता आपण 3x3 चा मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट काढणार. ठीक आहे. तर एकदा पाहून घ्या तुम्ही. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया आपण आता. Find the adjoint of matrix A to 0 -1 3 1 2 -1 1 2. ठीक आहे. आता याचा आपल्याला ऍडजॉइंट करायचा आहे. Solution given matrix A is equal to 2 0 -1 3 1 2 -1 1 2. हा मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे. आता पहा जसं आपण 2x2 चे कोण फॅक्टर काढले तसेच आपल्याला काढायचे. पहा आता को फॅक्टर्स करूया आपण. A11 म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम याच्यामधला एलिमेंट तो हा आहे. ठीक आहे. आता पहा आपण मायनर काढतो आणि मायनरला -1 रेज टू I प्लस J न -1 रेज टू I प्लस J न मल्टिप्लाय करतो. मायनर काढतो अगोदर आणि त्या मायनरला -1 रेज टू I प्लस J याने मल्टिप्लाय केलं
तर त्या एलिमेंटचा तो कोफॅक्टर होतो. ठीक आहे. आता पहा मायनर काढण्यासाठी आपल्याला तो कॉलम आणि ती रो डिलीट केल्यानंतर राहिलेला जो डिटरमिनंट असतो तो त्याचा कोफॅक्टर. अगोदर त्याला मायनर म्हणतो आपण आणि नंतर त्याला -1 रेज टू 8 जेने मल्टिप्लाय केलं कोफॅक्टर म्हणतो. ठीक आहे. आता पहा आपल्याला कोफॅक्टर काढायचं डायरेक्ट -1 इथं पाहायचं 1 + 1 इंटू m11. माझ्या जस्ट सांगितलंय हा एलिमेंट आहे, त्या एलिमेंटची रो आणि त्या एलिमेंटचा कॉलम डिलीट केल्यानंतर राहिलेले जो एलिमेंट्स असतात किंवा राहिलेला जो डिटरमिनंट असतो तो त्याचा मायनर असतो. ठीक आहे. आता पहा याचं तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट मी लिहितो आता -1 रेज टू 2 येते म्हणजे त्याचा आन्सर +1 इंटू आता इथे डिटरमिनंट लिहितो मी. ठीक आहे. डिटरमिनंट म्हणजे 1 2 1 2. ठीक आहे. इज इक्वल टू 1 इंटू याचा गुणाकार 2 आणि याचा गुणाकार 2 म्हणजे 2 - 2 इज इक्वल टू 0. ठीक आहे. हा कोफॅक्टर आला 2 चा. आता आपण A1 2 पाहूया. -1 1 + 2 m1 2 इज इक्वल टू याचा आन्सर -1 येणार आहे. डिटरमिनंट घेऊया आपण. एलिमेंट हाय 1 2 एलिमेंट हाय. ठीक आहे. तो रो आणि कॉलम डिलीट केल्यानंतर जो डिटरमिनंट राहतो तो त्या एलिमेंटचा मायनर असतो. आता ती रो आणि कॉलम झाकून ठेवले आपण किंवा डिलीट केले तर हे 3 2 -1 आणि 2 एवढे एलिमेंट राहतात. 3 2 -1 2. ठीक आहे. -1 इंटू याचा याचा गुणाकार मायनस याचा याचा गुणाकार. ठीक आहे. 3 × 2 6 मायनस आता ऑलरेडी अगोदरचं ओरिजिनल साईन जे ते मायनस आहे आणि हा गुणाकार जो आहे 2 चा आणि -1 चा हा -2 येतो म्हणजे मायनस मायनस प्लस 2 चा म्हणजे -1 इंटू 8 इज इक्वल टू -8. ठीक आहे. आता आपण दोन एलिमेंटचे कोफॅक्टर जे आहे ते काढले. आता आपण थर्ड घेऊया A1 3 म्हणजे हा आहे. ठीक आहे. -1 रेज टू 1 + 3 इंटू m1 3. आता इथं 1 + 3 4 होते म्हणजे 1 आलं +1 इंटू आता आपण तो मायनर लिहूया. ठीक आहे. कॉलम जो एलिमेंट आहे त्या एलिमेंटचे रो आणि कॉलम आपण डिलीट करूया. ठीक आहे. एवढे एलिमेंट आहेत 3 1 -1 1. ठीक आहे. आता हे 1 लिहिण्याची काही गरज नाहीये. पहा 3 याचा गुणाकार 3 आलेला आहे आणि मायनस साइन जे ओरिजिनल आहे ते आणि याचा गुणाकार -1 इंटू 1 चा -1 आला आहे. मायनस मायनस प्लस होईल. ठीक आहे. इथे आले 4. त्याच्यानंतर A2 आता 3 चं संपलेलं आहे. आता इथं A21 इज इक्वल टू -1 रेज टू 2 + 1 इंटू m21 इज इक्वल टू. पहा आता रो आपण डिलीट केली आणि तो कॉलम आणि ती रो डिलीट केल्यानंतर हे वरचे 2 आणि खालचे 2 एलिमेंट राहतात. ठीक आहे. 0 -1 1 2 हे ओके.
त्याच्या अगोदर मी याचं साइन लिहितो बघा. हा मायनर आहे, हे -1 चा आन्सर -1 येते. ते आपण इथं -1 इंटू, ठीक आहे, -1 इंटू याचा नंतर गुणाकार 0, याचा नंतर गुणाकार -1, या अगोदरचं मायनस आणि -1 प्लस 1 इज इक्वल टू -1 इंटू 1 इज इक्वल टू -1. ठीक आहे, हा झाला त्या एलिमेंटचा कोफॅक्टर. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया आपण आता a22 -1 * 2 + 2 इंटू m22 इज इक्वल टू, पहा इव्हन आहे, -1 चा पॉवर इव्हन आहे, त्याच्यामुळे +1 येणार आहे. +1 लिहिण्याची शक्यतो गरज नसते, -1 आधी तुम्ही लिहिलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण याचा मायनर पाहूया. पहा आता हा मधला एलिमेंट आहे, तो कॉलम आणि रो आपण डिलीट केल्यानंतर हा नंबर हा आणि हा कॉर्नरचे नंबर येतात 2 -1 आणि 2. ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन 4. आता मायनस साइन ओरिजिनल जे आहे ते, आणि -1 इंटू -1 प्लस 1. ठीक आहे, हे 3. ठीक आहे, आता हा कोफॅक्टर काय झाला ह्या एलिमेंटचा. अजून आपले 4 एलिमेंटचे कोफॅक्टर काय करायला, पण बोर्डवरती जागा नाही त्याच्यामुळं मी हे मोडून टाकतो आणि नंतर बाकीचे कोफॅक्टर काढतो. तुम्ही वाटल्यास हे पॉज करून हे पूर्ण लिहून घेतलं पाहिजे. ठीक आहे, तर आपल्या नंतरही हे लागणार, त्याच्यामुळे मी इथं आन्सर वाटल्यास लिहून देतो. a11 चा कोफॅक्टर हा 0 होता, a12 चा -8 होता, a13 चा 4 होता, a21 चा -1 आणि a22 चा 3. ठीक आहे, बोर्ड लहान असल्यामुळे इथं आपल्याला लिमिटेशन येते बघा. तसं ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप छोटा बोर्ड घ्यावा लागतोय तुम्हाला दिसण्यासाठी. तर आपण a22 चा कोफॅक्टर काढला होता. आता नेक्स्ट कोफॅक्टर करूया आपण. a23 इज इक्वल टू -1 रेज टू 2 + 3 m23. ठीक आहे, इज इक्वल टू, याचा आन्सर रेज टू 5 आहे म्हणजे -1 येणार आहे. डिटर्मिनंट घेऊया, तो कॉलम आणि रो डिलीट केल्यानंतर हे 2 आणि हे 2 एलिमेंट आले तर 2 0 -1 1. ठीक आहे, आता याचा आन्सर -1 ऑलरेडी आपण सांगितलेले. याचा नंतर गुणाकार 2 मायनस, आता हे 0 येते, याचं प्रोडक्ट 0 येते. ठीक आहे, म्हणजे -1 इंटू 2 इज इक्वल टू -2. ठीक आहे, आता पहा ये आता है हाय एलिमेंट 3 थर्ड रो आहे आणि पहिला कॉलम आहे 1 -1 3 + 1 इंटू m31. आता याचा पॉवर जो आहे तो इव्हन आहे म्हणजे 1 येते, म्हणजे लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे, डायरेक्ट मी आता m31 चा मायनर जो आहे तो लिहितो. हां, आपण ती रो आणि कॉलम डिलीट केल्यानंतर एवढे 4 राहतात. 0 -1 1 2. पहा याचा गुणाकार किती तो 0 मायनस साइन. आता याचा प्रोडक्ट लिहिले
-1 पहिलं मायनस मायनस प्लस 1 इज इक्वल टू 1. ठीक आहे. आता a32 इज इक्वल टू -1 रेज टू 3 प्लस 2 m32 इज इक्वल टू -1 चा पॉवर जो आहे तो काय आलेला आहे r आलेला आहे म्हणजे -1 होईल हे. ठीक आहे. आता पहा m32 हे दोन एलिमेंट आणि इकडे दोन एलिमेंट 2 -1 3 2. ठीक आहे. बरोबर. -1 इंटू 4 याचा प्रोडक्ट 4 मायनस याचा गुणाकार किती येतो -3 मायनस प्लस 3 -1 इंटू 7 इक्वल टू -7. आता लास्ट राहिला आहे a33 इज इक्वल टू -1 रेज टू 3 प्लस 3 इंटू m33. 6 येते पॉवर इव्हन आहे 1 येते तर लिहिण्याची काही गरज नाही. आता तो रो आणि कॉलम एक केल्यानंतर तेवढे 4 एलिमेंट राहतात. कधी एलिमेंट राहतो 2 0 3 1. पहा याचा नंतर गुणाकार 2 मायनस याचा नंतर गुणाकार 0 इज इक्वल टू 2. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सेपरेट सर्व एलिमेंटचे कोफॅक्टर काढलेले आहेत. ठीक आहे. आता काय करतात आपल्याला कंबाईन हे जे कोफॅक्टर काढलेले आपण ते आपल्याला एकत्रित लिहायचं. आपण असं लिहूया कोफॅक्टर ऑफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला. पहा आता 0 अगोदर जे मी रद्द केलं होतं मोडलं होतं तर त्याचे आन्सर जे आहेत किंवा कोफॅक्टर जे आहेत ते मी इथे लिहून घेतले होते. पहा 0 -8 4 -1 3. ठीक आहे. नंतर -2 1 -7 आणि लास्ट 2. ठीक आहे. आता कोफॅक्टर काढला आपण इथं आपल्याला त्यांनी ऍडजॉइंट मॅट्रिक्सचा काढायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे कोफॅक्टरला जर ट्रान्सपोज घेतला म्हणजे ट्रान्सपोज घेणं म्हणजे काय करणं त्या मॅट्रिक्सचे रोज जे आहे ते कॉलम मध्ये लिहिणं किंवा कॉलम जे आहे ते रो मध्ये लिहिणं. ठीक आहे. तर मी इथं एवढं मोडून त्याचा ट्रान्सपोज किंवा ऍडजॉइंट काढतोय. आता ऍडजॉइंट डायरेक्टली ऍडजॉइंट ए असं लिहितोय ना. ठीक आहे. तर नंबर ऑफ रोज जे आहेत ते कॉलम मध्ये लिहूया आपण. मॅट्रिक्सचा सिम्बॉल काढला बघा इथं आता. ते पूर्ण रो जो आहे तो आपण कॉलमच्या फॉर्म मध्ये लिहू 0 -8 4. ठीक आहे. आता मधला रो घेऊया -1 3 -2 आणि आता लास्ट रो घेऊया हा. ठीक आहे. तो कॉलम मध्ये लिहूया 1 -7 2. ठीक आहे. तर आपण या मॅट्रिक्सचा इथं हा ऍडजॉइंट करतो. अतिशय सोपी मेथड आहे. फक्त कॅल्क्युलेशन करत असताना तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक केले पाहिजे. थोडे प्लस मायनस जर झालं तर बरेचसे एलिमेंट कोफॅक्टर मध्ये चुकीचे होऊ शकतात. ठीक आहे. तर मी एकदा वाटल्यास आन्सर चेक करतो. ओके बरोबर. तर पहा मी आज 2x2 चा मॅट्रिक्स तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर 2x2 चा मॅट्रिक्सचा तुम्हाला ऍडजॉइंट सांगितलेला आहे कसा काढायचा ते. ठीक आहे. त्याच्यानंतर 3x3 मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट कसा काढायचा ते सुद्धा तुम्हाला मी
एक एक्झाम्पल सांगितलं आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला एक होमवर्क देतो, तुम्ही अगोदर पहा, कारण की दोनदा मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना मोडावा लागला. त्याच्यामुळे तुम्ही पॉज करून ते लिहून घेतलं पाहिजे आणि नंतर पुढचं ऐकून ते पुन्हा लिहून घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्ही हे पूर्ण एक प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर तो तुम्ही मनानं सॉल्व्ह केला पाहिजे न पाहता. ठीक आहे. दोन्ही 2x2 आणि 3x2. आणि आता तुम्हाला मी होमवर्क देते, ते होमवर्क तुम्ही आजच घरी सॉल्व्ह करायचे, मला त्याचे फोटो काढायचे. ठीक आहे. तर पहिला प्रॉब्लेम आहे बघा, ये 2 - 3 3 5 आणि दुसरा आहे a = 1 - 1 2 -2 3 5 -2 0 -1. ठीक आहे. तर हे तुम्हाला होमवर्क साठी आहे, प्रत्येकाने सॉल्व्ह केलं पाहिजे, इथंच प्रॅक्टिस होईल. आणि पहा आता डेफिनेशन यूज केल्याच्या नंतर ह्याच प्रॉब्लेम आपण इन्व्हर्स मध्ये कन्वर्ट करू शकतो, ते आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.